त्रिकोण ABC हा कोणताही एक त्रिकोण काढा. त्रिकोण ABCशी समरूप त्रिकोण A-BC- असा काढा की AB A-B = 5/3. अशा प्रकारचा समरूप त्रिकोण काढण्यासाठी एक कोणत्याही मापाचा त्रिकोण काढून घ्या. जर तुम्हाला त्रिकोणाची मापे दिली असतील तर त्या मापाप्रमाणे एक त्रिकोण काढून घ्या, किंवा आपण कोणत्याही मापाचा त्रिकोण काढला तरी चालेल. त्रिकोण काढून झाल्यानंतर आपण त्या त्रिकोणाला अशा प्रकारे नाव देऊया. त्रिकोण ABC. यानंतर आपल्याला BC या रेषेचे 5 समान भाग करायचे. त्यासाठी शिरोबिंदू A च्या विरुद्ध साईडला एक किरण आपल्याला काढायचं आहे. आपण कोणत्याही मापाचा किरण या ठिकाणी काढायचा आहे. अशा प्रकारे किरण काढताना आपण आपल्या अंदाजाप्रमाणे कोणत्याही मापाचा अँगल घेऊन या ठिकाणी किरण काढायचं आहे. यानंतर आपल्याला B या शिरोबिंदूवर अशा प्रकारे कंपास ठेवून ठराविक अंतर आपण अंदाजाने एक ठराविक अंतर घ्यायचं आहे आणि आपण जो किरण काढलेला आहे त्याच्यावर अशा प्रकारे 5 कंस आपल्याला या ठिकाणी करायचे आहेत. हे सगळीकडे अंतर आपल्याला सेमच ठेवायचं आहे आणि अशा प्रकारे 5 कंस आपल्याला या किरणवर काढायचे आहेत. अशा प्रकारे कंस काढून झाल्यानंतर आपण त्या प्रत्येक कंसाला T1, T2, T3, T4 आणि T5 अशा प्रकारे नावे देऊया. यानंतर त्रिकोण ABCचा C शिरोबिंदू व T5 हा कंस जोडून घेऊया. अशा प्रकारे सर्व कृती करून झाल्यानंतर आता आपल्याला T5C या रेषेला समांतर रेषा T4 मधून काढायची आहे. त्यासाठी आपण काय करूया की T5 या बिंदूवर कंपास ठेवून एक ठराविक अंदाजाने अंतर घ्यायचे आहे आणि अशा प्रकारे आपल्याला त्या ठिकाणी कंस करायचा आहे. बघा, आपल्याला या ठिकाणी अशा प्रकारे अंदाजाने अंतर घेऊन असा पूर्ण कंस करायचा आहे. यानंतर तेवढेच अंतर ठेवून पुन्हा T4 या ठिकाणी कंपास ठेवून अशा प्रकारे कंस करून घ्या, कारण आपल्याला हे 5 समांतर रेषा या ठिकाणी काढायच्या आहेत. यानंतर पुन्हा T3 या कंसावर कंपास ठेवून त्याच अंतराने पुन्हा एक कंस काढायचा आहे. व कंस तुम्ही व्यवस्थित काढायचा आहे म्हणजे आपली आकृती बरोबर येईल. कंस काढताना शक्यतो पूर्ण कंस काढा. यानंतर T2 वर कंपास ठेवून सेम पद्धतीने आपल्याला कंस काढायचा आहे. तसेच T1 या ठिकाणी कंपास ठेवून सुद्धा आपल्याला तशाच प्रकारे कंस काढायचा आहे. बघा, अशा प्रकारे कंस काढून झाल्यानंतर
या ठिकाणी आता बघा, हे जे अंतर आहे इतकं अंतर आपण कंपासमध्ये घेऊया. पहिला जो आपण कंस काढला त्याच्यातलं हे अंतर आपल्याला घ्यायचं आहे आणि ते अंतर घेऊन तसंच घेऊन या ठिकाणी आपल्याला हा कंपासचं टोक ठेवायचं आहे T4वर नाही, सॉरी, आपण ते कंस पहिला काढला त्यावर, आणि अशा प्रकारे हा कंस काढायचा आहे. मग अशा प्रत्येक ठिकाणी आपल्याला कंपास ठेवून अशा प्रकारे हा कंस काढून घ्यायचा आहे. बघा, अशा प्रकारे आपल्याला सगळे कंस काढून घ्यायचे आहेत. यानंतर बघा, हा T4 पॉईंट आणि हा या दोन कंसांचा छेदनबिंदू, अशा प्रकारे ही रेष आपल्याला या ठिकाणी मारून घ्यायची, म्हणजे ती आपल्या या रेषेला समांतर येईल. बघा, या दोन रेषा आपण समांतर काढल्या. त्याचप्रमाणे या ठिकाणी T3 वर अशा प्रकारे समांतर रेषा येईल. इथे सुद्धा अशा प्रकारे या दोन कंसाचा छेदनबिंदू आणि T2 हा बिंदू जोडून आपण अशा प्रकारे समांतर रेषा काढूया. इथे सुद्धा तशाच प्रकारे बघा, अशा प्रकारे आपण या 5 समांतर रेषा या ठिकाणी काढल्या. आता आपल्याला अशाच प्रकारे त्रिकोणाची AC ही बाजू आहे त्या बाजूला समांतर रेषा काढायची आहे. आपल्याला दिलेले प्रमाण हे 5:3 आहे, त्यामुळे हे जे आपण 5 BC या रेषेचे समान भाग आपण काढलेत त्याच्यावर तिसऱ्या बिंदूपासून आपण ही समांतर रेषा काढणार आहोत. समांतर रेषा काढण्यासाठी पुन्हा मगाशी आपण ज्याप्रमाणे कृती केली त्याप्रमाणे अशा प्रकारे कंस काढूया. आपण आता डायरेक्ट तिसरा बिंदू या ठिकाणी हा कंपास ठेवून अशा प्रकारे कंस काढूया. कारण आपल्याला दिलेले प्रमाण हे 5:3 आहे, त्यामुळे आपण तिसऱ्या बिंदूवर कंपास ठेवून हा कंस काढला. आता अशा प्रकारे एवढं अंतर घेऊन हे अंतर न हलवता आपण कंपास या ठिकाणी ठेवून अशा प्रकारे त्या कंसाला क्रॉस कंस काढूया. बघा, अशा प्रकारे आपण या ठिकाणी हे कंस काढून घेतले. आता हे दोन्ही कंस ज्या ठिकाणी छेदतात त्या ठिकाणी आपल्याला AC या रेषेला समांतर रेषा अशा प्रकारे आपण काढू शकतो. बघा, ठीक आहे. अशा प्रकारे आपली आकृती पूर्ण झाली आहे. आता या ठिकाणी आपण A' हे नाव देऊ आणि या ठिकाणी C' हे नाव आपण देऊया. अशा प्रकारे दिलेली आकृती आपण पूर्ण केलेली आहे. या आकृतीचा पुन्हा अभ्यास करून आपण कोणत्याही प्रकारची समरूप त्रिकोणाची आकृती काढू शकतो.